संगमनेर आणि लोणी गावच्या मध्यावर असलेलं हे श्री क्षेत्र निझर्णेश्वर. हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर उभा राहतो तो नैसर्गिक परिसर. चारही बाजूंनी पर्वतरांगा आणि घनदाट वनांनी वेढलेलं हे पांडवकालीन ऐतिहासिक मंदिर, जिथे साक्षात भगवान शंकर आणि पार्वती यांचे आगमन झाले होते. मनोली गावाकडील नेमबाई परिसरातून कोकण गावच्या पूर्व दिशेला 1 मैल अंतरावर असलेल्या या पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वती यांचे पाय उमटले आहेत. या ठिकाणी कालांतराने छोटंसं मंदिर बांधलं गेलं. या ठिकाणाला विशेष महत्त्व मिळालं ते पांडवांच्या कथांमुळे. असं सांगितलं जातं की पांडवांनी यात सनकडी आणि बनकडी या सह्याद्री पर्वतांच्या रांगांमध्ये यज्ञयाग करून शिवलिंगाची स्थापना केली होती. ओढ्याच्या कडेला असल्याने या देवस्थानास निझर्णेश्वर असे नाव पडले. कालांतराने या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील त्र्यंबकजी डेंगळे यांनी केला. या पवित्र स्थळावर श्री साईबाबांनी सुद्धा वास्तव केले आहे. श्रावण महिन्यात येथे खूप मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. सध्या या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प सुरू आहे आणि लवकरच तो पूर्ण होईल. या मंदिराचा सखोलपणे इतिहास आणि संपूर्ण माहिती मी कॅप्शनमध्ये लिहून दिली आहे. एकदा नक्की वाचा आणि या मंदिरात दर्शनासाठी नक्की या, तुम्हाला नक्कीच आवडेल.